हाय हॅलो नमस्ते. मी सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर आज आहे भोगी आणि तुम्हा सर्वांना भोगीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज ना स्पेशल अशी ना आपली सोलापुरी ना मी भोगीची भाजी बनवणार आहे आणि त्याला मिक्स भाजी पण म्हणतात आणि आमच्या इथे सोलापुरी ना खूप म्हणजे खूप फेमस आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि चॅनलवरती कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर एक व्हिडिओला लाईक नक्की करा. तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर चला आता ना ज्या कोणत्या कोणत्या भाज्या निवडायच्यात ना मी त्या टोपलीमध्ये ठेवते आणि मस्त असं ना उन्हाला बसून ह्या सर्व भाज्या निवडून घेणार आहे. तर चला छान इथे मी टोपलीमध्ये सर्व बांगड्या बांगड्या म्हणलं वाटतं मी सर्व भाज्या ना ठेवून देते आणि निवडून घेते. आणि जे काही गाजर वगैरे आहे आणि हे मटर वगैरे आहे ना अशा कॅरेमध्ये बांधून पॅक करून फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. तुम्ही पाहू शकता बरं का, फक्त 30 रुपयाचे बघा एवढेच भोर आलेले आहेत. फक्त एवढेच 30 रुपयाला मोजून एक 10-12 असतील बरं का, एवढेच आहेत. कांद्याची पात मात्र छान भेटली आणि हे काकडी आणि मिरची आणि वांगी सर्व आणलेलं आहे. तर चला ते पण मी ठेवून देते. जे काय काय लागते ना ते सर्व एक 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 भाजीला बाजूला काढून ठेवते आणि जे लागत नाही ते आता मी सर्व फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. आणि तर इथे ना तुम्ही पाहू शकता छान अशी ना भोगीची ना आत्याने ना चुलीवरती बघा पातळ पातळ असे ना बाजरीच्या भाकरी बनवलेल्या आहेत. तर भोगी हा सण मकर संक्रांतीचा हा आदल्या दिवशीचा हा सण असतो आणि महाराष्ट्रात आणि कर्नाटक ना सगळीकडे ह्या सणाला खूप म्हणजे खूप महत्त्व आहे बरं का. आणि भोगी हा सण जुन्या गोष्टी सोडून नवीन गोष्टीची आणि जीवनाची सुरुवात करायचं हे प्रतीक मानलं जातं. म्हणून हा भोगी हा सण करतात. आणि ते बघा ना मी बांगड्या पण भरून आलेल्या आहे कारण मला हिरव्याच बांगड्या आवडतात. तुम्ही म्हणतात ताई हिरव्या बांगड्या हो, मला हिरव्याच बांगड्या आवडतात बरं का. म्हणून मी इथे ना छान अशा ना हिरव्या कलरच्या बांगड्या घातलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता खूप छान दिसतात बरं का अशा हिरव्या कलरच्या बांगड्या. आणखीन चुडा वगैरे भरायचा आहे. आई गेलेल्या आहेत सिद्धेश्वरच्या अक्षताला. तर आज भोगी आहे ना इथे आमच्या सोलापुरीना सिद्धेश्वरची यात्रा असते. 1 महिनाभर गड्डा भरलेला असतो. तर आज ना सिद्धरामेश्वरच्या अक्षता असतात तर त्यासाठी गेलेले आहे. त्यांनी आल्यानंतर मी चुडा वगैरे भरणार आहे. तर तुम्ही पाहू शकताय मस्त अशा ना मी हिरव्या कलरच्या बांगड्या भरलेल्या आहेत. आणि ह्या हिरव्या बांगड्या मला कशा आवडतात नक्कीच कमेंट करून सांगा. आणि ना हा सण ना पूर्वीचे लोक ना या दिवसामध्ये सण साजरे केले जाते होते. तर सगळा भाजीपाला शेंगा सर्व प्रकारची शेंगा वगैरे ना जे काही भाजी असतात ना या दिवसामध्ये सर्व भाज्या भेटतात. म्हणून ना या दिवसात ना भोगीचा सण साजरा करतात. आणि भोगी हा सण ना आपल्या शेतातील सर्व भाज्या आणून आणि ही भाजी बनवली जाते ना यालाच ना भोगीची भाजी म्हणतात. तर मी इथे ना मूग आणि मटकी दोन्हीही भाजून घेते. तर हुलगं वगैरे नाही आहे, जेवढं आहे तेवढ्यामध्येच मी इथे ना सोलापुरी स्पेशल अशी ना मिक्स भाजी बनवणार आहे भोगीची. म्हणून ना पूर्वीचे लोक ना या दिवसामध्ये ना ही भोगीची सण साजरे करायचे आणि त्या दिवसामध्ये ना हे भोगीचं सण साजरा करायचे. आणि या सर्वांचा विचार करून ना पूर्वीचे लोक ना हा सण साजरे केलेले आहेत. म्हणजे जे आपल्या शरीराला पचतं आणि ते सर्व त्या दिवसात ना केले. म्हणूनच आपण ही सर्व रूढी परंपरा पुढे चालवत न्यावी. आणि भोगीची भाजीला इथे मी सुरुवात केलेली आहे. तर सर्व भाज्या मी कालच ना धुवून वगैरे ठेवलं. अगोदर ना धुवून चिरून घेतलं होतं आणि ते आपल्या हरभऱ्याची भाजी राहिली होती ती चिरायची, मी तेही चिरून घेतलं. आणि ते ना बोरं पेरू गाजर काकडी दोडका गोसावळ जे काही आहे ना मी ते सर्व आपल्या भाज्यांना ना नाही म्हटलं तरी आपण डेली एक भाजी खातो, पण आज ना 11 किंवा 9 प्रकारच्या अशा भरपूर प्रकारच्या भाज्या आपण ना त्या भोगीच्या दिवशी खात असतो. आणि ही भाजी ना आपल्या शरीरासाठी ना खूप चांगली असते आणि पचते सुद्धा. म्हणून ना या भोगीच्या दिवशी ना अशी मिक्स भाजी बनवली जाते. आपल्या सोलापुरी तर ना खूप प्रसिद्ध आहे बरं का ही भोगीची मिक्स भाजी. तर इथे ना तुम्ही पाहू शकताय इथे मी मटर वगैरे सोलून घ्यायला सुरुवात केलेली आहे. तर आत्या गेलेल्या आहेत आपल्या सिद्धेश्वरची आज अक्षता असते भोगीच्या दिवशी. आणि महिनाभर तरी ना
गड्डा असतो सोलापुरी. यात्रा खूप मोठी यात्रा असते बरं का. आणि आता ना उन्हाळा त्यागी, पावसाळा रोगी आणि हिवाळा भोगी. म्हणूनच ना हिवाळ्यात भोगी नावाचा हा सणसुद्धा येतो. आणि डिसेंबर जानेवारी महिना म्हणजे ना सर्व भाज्यांचा ना हा सण साजरा करतात. तर येणाऱ्या सर्व भाज्या, तर इथे ना मी भोगीची भाजी बनवण्यासाठी ना इथे सर्व भाजीची तयारी केलेली आहे. तर इथे मी इथे तुम्ही पाहू शकताय चाकवत आणि पालक ना सर्व इथे ना चंदनबट वगैरे सर्व चिरून घेतलेलं आहे. आणि हे आहे हरभऱ्याची भाजी. तर मेथीची भाजी पण चिरून स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे. तर इथे ना तुम्ही पाहू शकता मूग, मटकी आणि शेंगदाणे. आणि याच्यामध्ये ना काकडी, गाजर, बोर आणि ढाळा, वांगी, मिरची आणि इथे तुम्ही पाहू शकता मटार आणि घेवडा एवढं सर्व साहित्य घेतलेलं आहे. तर चला ही सर्व ना आता आपल्याला शिजत टाकायचं आहे कुकरला. तर कुकरला मी ना हे सर्व मटकी, मूग आणि शेंगदाणे वगैरे आणि मटार ते शिजू घालणार आहे आणि भाज्या वेगळ्या करणार आहेत. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आणि इथे तुम्ही पाहू शकता कुकरला ना छान अशी पाण्याला उकळी आलेली आहे. गॅसवरती ना पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. छान असं पाणी उकळलं तर त्यामध्ये आपले सर्व हे कडधान्य ॲड करते, कारण हा शिजायला कडधान्य खूप वेळ लागतो. म्हणून आपण उकळत्या पाण्यामध्ये थोडंसं 1 चमचा तेल टाकायचा, मग हे सर्व टाकून घ्यायचं. आणि त्याच्यासोबत ना मटार वगैरे मी शिजवायला घातलेला आहे. तर भोगी सण ना खूप आनंददायी आणि महिलांचा हा उत्साह सण असतो बरं का, भोगी आणि संक्रांतीचा. आणि ते मी स्वच्छ भाज्या वगैरे धुवून घेतल्या होत्या. तेही भाज्या मी आता दुसऱ्या पातेल्यात ॲड करते. आणि एकामध्ये कडधान्य शिजायला घातलेले आहेत आणि दुसरीकडे ना सर्व भाज्या इथे मी शिजायला घातलेल्या आहे. तर ना या दिवशी ना सर्व स्त्रिया एकमेकाला असे हळद कुंकू वगैरे लावून ना छान अशी त्यांना तिळगुळ देऊन पाय नमस्कार वगैरे करतात. अशी ही प्रथा आहे बरं का. आणखीन ही प्रथा आहे. तर पूजा करायचं आणि सकाळी लवकर उठून सर्व पदार्थ म्हणजे ऊस, बोरं आणि पावटा, वांग्याची भाजी ही सर्व इथं मिक्स भाजी बनवली जाते. आणि या दिवशी ना ढाळा, बोरं, ऊस खाल्लं जातं. तर खूप छान वाटते बरं का. तर इथे ना मी भोगीची भाजी बनवण्यासाठी ना लसूण सोलायला घेतलेला आहे. तर तुमच्याकडनं लसणाची पात असेल तर तुम्ही ती नक्की वापरा. पण माझ्याकडे लसणाची पात नाही आहे, म्हणून मी इथे ना लसणाच्या कुड्या ना सोलून घेते. आणि कांद्याची पात, लसणाची पात ना त्या भोगीच्या मिक्स भाजीमध्ये अप्रतिम लागते बरं का. तर असं, तर चला इथे छान आपल्या भाज्या शिजत आहेत, तर तशाच मी तुमच्याशी गप्पा करते. तर ना ही भाजी ना बाजरीची भाकरीबरोबर, तीळ लावून बाजरीची भाकरी बनवतात ना, त्यासोबत ही भाजी खाल्ली जाते. तर सुवासिनी स्त्रियांना ना ती भाजी खायला बोलवलं जातं किंवा त्यांना त्यांच्या घरी जाऊन ही भाजी दिली जाते. माणसांच्या वागण्यामधलं स्नेह आणि माधुर्य म्हणजे गोडता येण्यासाठी ना हा भोगी सण साजरा करतात. तर असे म्हणतात ना, न खाई भोगी तो सदा रोगी, अशी एक म्हण पण आहे बरं का. त्यामुळे ना भोगीची भाजी ना खाणे खूप गुणकारी समजले जाते. म्हणून तुम्हीही ना ही भोगीची भाजी नक्की खावा, कारण ना याचं एक म्हण आहे. आणखीन एकदा तुम्हाला म्हणून दाखवते, न खाई भोगी तो सदा रोगी, असं एक म्हण आहे. मग या म्हणीसाठी तरी तुम्ही नक्की खावा बरं का ही भोगीची भाजी. तर या भाज्यामधून मी सर्व पाणी बाजूला काढून घेतलं. एका आपल्या पुरणाच्या चाळणीमध्ये ना ही भाजी ओतून घेतलेली आहे. तर ती आता ना इथे मी पाणी नितळत ठेवलेलं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकताय. आणि इथे ना मी कडधान्य पण ना बाजूला दुसऱ्या पातेल्यामध्ये घेऊन ना ते पण मी इथे ना छान असं ना मिक्स करून घेते. आणि छान छान असं ना घोटून घेते बरं का. कारण ते सर्व भाज्या शिजल्यानंतरच ना ही भोगीची मिक्स भाजी ना अप्रतिम लागते बरं का. म्हणून मी इथे ना छान अशी ना भाजी घोटून घेतली. आणि भीष्म आणि देह त्यागासाठी ना हा संक्रांतीचा म्हणजे उत्तरनारायणचा दिवस निवडला जातो. म्हणून भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये ना उत्तरायण अधिक पुण्यकारक असतं. म्हणून त्यामुळे ना पौष महिन्यातील हा सणाला ना विशेष म्हणजे महत्त्व आहे. म्हणून मकर संक्रांतीच्या तुम्हाला गोड गोड शुभेच्छा. आणि तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तर इथे ना मी आता मिक्स भाजी बनवून घेते भोगीची. तर त्यासाठी ते मी तेल गरम ठेवलं. 2-3 चमचे मी तेल ॲड केलेलं आहे. त्याच्यामध्ये जिरं टाकून घेतलं. छान असं जिरं फुलल्यानंतर ना तर त्याच्यामध्ये आपण लसणाचं वाटण घालायचं आहे. आणि त्यानंतर कोथिंबीर. तर मी तुम्हाला अगोदर सांगितलं आहे, तुमच्याकडे लसणाची पात असेल किंवा कांद्याची पात असेल तर ती जरूर वापरा. पण माझ्याकडे ते नाही आहे, म्हणून मी लसणाचं कुरडी वापरून त्याला लसणच वापरलेलं आहे. तर आता चला छान असं नाहीला गोल्डन कलर येईपर्यंत परतून घेऊया. आणि भोगी हा सण मकरांतीच्या आदल्या दिवशी असतो, म्हणून मी इथे ना भोगीची भाजी बनवायला घेतलेली आहे. आणि हा व्हिडिओ सोडायला थोडासा लेट झालेला आहे, त्याबद्दल सॉरी बरं का. तर चला असो, भोगी हा सण खूप जुन्या गोष्टी ना सोडून नवीन जीवनाची सुरुवात करायची असते, म्हणून हा भोगी सण केला जातो. तर इथे मी
कोथिंबीर ॲड केली. कोथिंबीर छान तेलामध्ये परतून घेतलं आणि इथे तुम्ही पाहू शकताय छान ऐकताना आपली भाजी तयार झालेली आहे घोटून घोटून. तर इथे ना मी आता भाजी ॲड करते. तर भोगीच्या भाजीमध्ये सर्व प्रकारच्या भाज्या असतात ना, त्यासाठी आपल्या आरोग्यासाठी ना खूप म्हणजे खूप फायदेशीर आहे. तर आपण सर्व भाज्या एकत्रित मिक्स करून बनवल्या जातं ना या भाजीला. मग इथे तुम्ही पाहू शकता आपला घरगुती काळा मसाला ॲड केलेला आहे आणि आधीच ना मी ते भाज्या शिजताना मिरचीचा वापर केला होता. म्हणून मी इथे ना थोडीच म्हणजे काळा मसाला ॲड केला आणि थोडंसं लाल तिखट पण ॲड केलेलं आहे. त्याच्यामुळे थोडीशी टेस्ट छान लागते आणि थोडासा गरम मसाला पण मी ॲड केलेला आहे. गरम मसाल्यामुळे आणखीन छान अशी टेस्ट येते. आणि आता चला छान आपण भाजी घोटून घेतली होती ना, तेही मी इथे ॲड करते. तर आम्हाला ना अशी भाजी चमचमीत भाजी आवडते म्हणून मी जरा जास्तीचं तिखट वापरत होते. तुम्हाला जर कमी तिखट खायचं असेल तर तुम्ही कमी वापरू शकता. तर इथे ना सर्व भाज्या मी एकत्रित करून मिक्स केलं होतं आणि इथे बघा तुम्ही पाहू शकता कढईमध्ये मी आता छान असं ना परतून घेते. कारण आधीच ही भाजी ऑलरेडी शिजली होती. आता एक 10 मिनिटामध्ये ना आपली ही भाजी तयार होते बरं का. तर आमच्या सोलापुरी भागामध्ये ना अशीच ही भोगीची भाजी बनवली जाते आणि खूप छान वाटते बरं का. आणि ह्या भाजीला ना सर्व या महिन्यामध्ये ना सर्व नवीन नवीन भाज्या येतात. त्याच भाजीपासून आपण हे बनवत असतो. काही जण ना विकतच्या भाज्या आणतात, काही जण मळ्यातल्या असलेल्या. तर आमच्या निम्म्या थोड्याशा मळ्यातल्या म्हणजे घेवडा आणि कोथिंबीर एवढीच आपली मळ्यातली आहे. बाकीचं सर्व विकत आणलेलं आहे बरं का भाजी. तर खूप आनंद असतो बरं का हा संक्रांतीचा सण. महिलांचा सण कधी म्हणजे महिला खूप छान छान नटून थटून आपण भोगीच्या दिवशी ना एकमेकाला तिळगुळ देतो. छान असं तिळगुळ घ्या, गोड गोड बोला म्हणून एकमेकांना छान छान अशा शुभेच्छा देत असतो. तर इथे मी मगाशी भाजीतलं पाणी काढलं होतं ना, ते मी इथे एक वाटीभर पाणी ॲड केलेलं आहे. कारण आणखीन थोडीशी भाजी चांगली शिजली पाहिजे. तर ही भाजी ना बाजरीच्या भाकरीवर तीळ लावून बाजरीच्या भाकरी बनवतात ना चुलीवरती, त्या भाकरीबरोबर ना अप्रतिम लागतात. आमच्या आत्यानी ना खूप छान बाजरीच्या भाकऱ्या बनवलेल्या आहेत. तुम्ही तर पाहिलेलं आहे चुलीवरती असे पातळ पातळ छान छान भाकऱ्या. मला जमतात पण मी थोडंसं जाड बनवते. आत्यानं खूप छान अशा पातळ भाकऱ्या बनवतात. तर नेहमी ना आत्या छान छान अशा पातळ भाकरी बनवतात. तोपर्यंत ते मी भाज्यांची सर्व तयारी करते. आणि तुमच्याकडनं इथे बघा मी चवीपुरतं मीठ टाकलं. आणखीन एक 5 मिनटं मी परतून घेतलेलं आहे. आणि आता ऑलमोस्ट आपली भाजी तयार झालेली आहे. आणि मी नंतर ना म्हणजे अर्धी वाटीभर मी तीळ घातलेलं आहे. तिळामुळे ना छान लागते बरं का ही भाजी. तुम्ही पण नक्की ही भोगीची मिक्स भाजी बनवताना तीळ जरूर वापरा आणि दिसायला सुद्धा अप्रतिम दिसतं. इथे तुम्ही पाहू शकताय खूप छान इथे ना टेस्टी आपली ना भोगीची मिक्स भाजी बनलेली आहे. आणि तुमच्याकडं कशी भाजी बनवतात मला नक्कीच कमेंट करून सांगा बरं का. तर इथे बघा नंतर ना आम्ही भाजी वगैरे बनवलं, भाकरी वगैरे बनवलं, छान आमचं जेवण वगैरे झालं. आणि नंतर ना आत्यांनी मला ना इथं चुडा भरत होत्या. मी आणि आत्याने दोघी मिळून ना छान असं ना चुडा भरून घेतलं. कारण खूप छान वाटतात बरं का. मी हिरव्या बांगड्या वेअर करून आले ते गावामध्ये जाऊन. तर तिथं काही मला शूट करायचं झालं नाही बांगड्या भरताना. कारण खूप गर्दी होती, महिलांना बसायला जागासुद्धा नव्हती ना त्यासाठी. मग आजच मी बांगड्या भरायला गेले भोगीच्या दिवशी. आणि नंतर इथे ना आत्या आणि मी दोघी मिळून ना छान असा ना चुडा भरून घेतला हातामध्ये. आणि कुठलाही सण असला ना असं महिला चुडा भरणं ना खूप छान वाटतं. पण संक्रांतीला मात्र सर्व स्त्रिया आवर्जून चुडा भरतात बरं का. तर कुठल्याही सणाला त्यांनी भरतच नाही चुडा. तर संक्रांतीला सर्व स्त्रियांना आवडते की चुडा भरूया, चुडा भरूया, बांगड्या भरूया. आणि छान छान हातावरती मेहंदी, नेल पेंट नटून थटून आपल्या बुचडा घालायचा, केसांना गजरा वगैरे लावून अप्रतिम दिसतं बरं का. आणि ओसाला वगैरे जातात. तर हे दिवस खूप छान वाटतात असे सणाचे. आणि जावंच नाही असं वाटतं मला तरी. तर असं कुठलाही सण असं पूर्वीच्या लोकांनी बनवलेलं आहे ते तर आपल्याला माहिती, रूढी, परंपरा ते पण आपण तसंच चालू ठेवावं. तर मलाही असंच वाटतं. तर इथे ना आत्याने ना खूप छान छान इथे मला चुडा आणि जे काही पाटल्या वगैरे म्हणतात ना ते पण इथे आम्ही भरून घेतलं बरं का. तर छान वाटला आजचा भोगीचा दिवस. आणि वेळ कसा निघून गेला हे समजलं पण नाही. तुम्हाला म्हणलं होतं मी मागच्या ब्लॉगमध्ये की भोगीची भाजी दुसऱ्या ब्लॉगमध्ये शेअर करेन. तर या व्हिडिओमध्ये ना तुम्ही भोगीची मिक्स भाजीची रेसिपी शेअर केलेली आहे. तो नक्की व्हिडिओ बघा. आणि इथे बघा मी आत्तानाही नंतर चुडा भरत होते. चटके वगैरे बसू नये म्हणून मी याची काळजी घेत होते. कारण चुडा भरताना थोडंसं ते
तसंच आपण डायरेक्टली ना हाताने भरू नये, म्हणून त्याला कट वगैरे करून अशी विस्तूवरती ठेवून असं चुडा भरला जातो. त्याचा तो परंपरा आणि रूढी परंपरा जशी आहे तसे आपण केलं तर चांगलं. तर छान वाटलं बरं का. तर इथे ना मी नंतर बघा इथे आहो आलेले आहेत आता जस्ट. तर त्यांना इथे मी ताट बनवलेलं आहे. तर बाजरीची भाकरी, शेंगदाण्याची पोळी, भात, वरण आणि आपलं ह्याची भाजी, मिक्स भाजी. तर त्यांना जेवलं वगैरे दिलं आणि नंतर इथे ना मी आपली सर्व भांडी घासायला घेतलेली आहेत. तर तुम्हाला आजचा माझा भोगीचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन छान छान व्हिडिओमध्ये.